हा आहे एव्हिगॉनचा पार्ट 2 आणि कालच्या व्हिडिओमध्ये जसं की तुम्ही बघितलं की आम्ही सगळं फिरलो वगैरे आणि आता आम्ही निघाल्यावर तिकडनं कुठं चाललो हे बघू शकता. यांनी लोकेशन टाकलंय मॅपचं. तर आम्ही कुठे चाललो आहे ते तुम्ही या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता माझे केस खराब झाले आहे. तर आता झालेली आहे आमची चार्जिंग अर्धी 22 चार्जिंग झालेली आहे. तर आता आम्ही कुठे आलो, आम्ही आलेलो आहोत एव्हिगॉनच्या ऍक्शन मध्ये. आता एव्हिगॉनच्या ऍक्शन मध्ये आलेलो आहोत. तर चला आता तुम्हाला दाखवतो इथलं ऍक्शन कसं आहे. तर ऍक्शन मीन्स इट्स अ मॉल. मॉल म्हणजे डीमार्ट म्हणू शकतो आपण त्याला आपल्या भाषेत. तर डीमार्ट सारखं आहे इथे, डीमार्टचा एक प्रकारचं एव्हिगॉनचं. तर चला आता आज जाऊया, तुम्हाला दाखवतो मी. बघू शकता ॲपल आयफोन 12 प्रो आणि याची प्राइस आहे, प्राइस कुठे दिली आहे, याची प्राइस आहे €839 म्हणजे 82,000 की 83,000 83,000 हे 93,000. हा कोणचा आहे आयफोन 13 प्रो आणि इथे सगळे असे मोबाईलचे प्राइसेस आहे. हे आयपॅड आहे पूर्ण आणि तुम्हाला आता याची पण किंमत मी सांगतो. हे 719 म्हणजे तुम्हाला सांगतो मी 71,000. 71,000 नाही तर 70 आणि 71,000च्या जवळपासच आहे. आणि सॅमसंग A25 हा जर तुम्हाला इथनं घ्यायचा असेल तर हा तुम्हाला मोबाईल पडणार आहे €249 म्हणजे जास्त एक्सपेन्सिव्ह नाही आहे. 249 मीन्स 23,000 जवळपास. हे बघू शकता तुम्ही. ॲपल आयफोन 13 पडणार तुम्हाला 64,000. अजून आयफोन 15 प्लस तुम्हाला पडणार 1,000 म्हणजे 98,000चं जवळपास. आणि म्हणजे हा मोबाईल कारण हा मोबाईल मी इथे यूज केलेला आहे आणि मला हा मोबाईल आवडलेला आहे किंवा मोबाईल वापरायला चांगला आहे आणि सगळं चांगलं आहे मोबाईलचं. तर हा मोबाईल तुम्हाला पडणार 38,000 आणि हे सगळे सॅमसंग वगैरे ते सगळं. आणि आयफोन 15 प्लस 15 आता असे रेट आहे सगळे. चला आता आयफोनचं काम झालं आपलं. चला आता मोबाईल बघितला, आता आपण प्रिंटिंगची मशीन पण बघून घेऊ. हे प्रिंटर आहे पूर्ण, झेरॉक्स वगैरे काढायचं. तर हे आपल्याला जास्त महाग नाही आहे वाटत आहे मला. हे 23,000 पूर्ण मशीन. हे बघू शकता 20,000. आता जास्त महाग मी त्यासाठी म्हटलं कारण मला आपल्या इथले पण रेट माहीत नाही आहे की आपल्या इथे पण हे कितीची मिळतं. तर पण त्या हिशोबाने मी बोललो की 23,000 पर्यंत हे मशीन इथे भेटून जाणार तुम्हाला. चचाओ ॲक्शन. हे बघू शकता हे पूर्ण सामान इथे घेतलेलं आहे. मी घेतलेलं आहे सामान, नदियानी घेतलेलं आहे, तंतननी घेतलंय, तिघांनी घेतलेलं आहे, रोहितनी घेतलेलं आहे. हे पूर्ण पार्किंग आहे इथे. हे भरपूर इथे लोक पार्किंग लावतात आणि ॲक्शन मध्ये येतात. तर चला आता हे चला बसा. हे घे थैली घे. ते पाहायचं थिएटर हे सेल्फी स्टिक. Hey, my phone. What you go? Where supermarket? This area. What is supermarket? Oh, there is supermarket. चला तो पाय. You kid. GTA. No GTA. तर आता आम्ही कार मध्ये बसलो होतो. तर मग नंतर लक्षात आलं की आपल्याला म्हणजे तंतन नदिया बोलले की चला सुपर मार्केट मध्ये जाऊया आपण. तर आम्ही मग दोघं उतरलो. आता चला ट्रॉली घेतली आहे, ट्रॉली तिकडे बाहेर होती. आता मी चाललो आहे सुपर मार्केटला. तर चला हे बघू शकता इकडे काय लिहून आहे तुम्हाला दाखवतो मी. डायरेक्ट सेल्फी कॅमेरामध्येच दाखवतो जसं मी बोलत आहोत तसं. तुम्ही बघू शकता इथे पूर्ण लोक सगळे इथेच येतात. ॲक्शन आणि N32 हे बघू शकता. N32 आहे हे ENTREE2 N32. चला आता आज जाऊया. आता कॅमेरा पलटवायची बारी आहे आता. ते बघा सगळे गेले, तिघं गेले अंदर. अरे थांब मला पण यायचंय. आलोय मी. अरे तू पण थांब. अरे तू पण थांब. अरे हा गुड. ते बघा तिघं समोर आहे आणि आम्ही परत तिथेच आलेलो इकडं. म्हणजे आय थिंक सो इकडे या साईडनं ॲक्शन आहे, या साईडनं सुपर मार्केट आहे. चला आता हे बघा इथं ॲक्शन आहे. आम्ही चाललोय आता इथनं सरळ. हे म्हणजे मोठं हे आहे मॉल टाईप. सगळं इथे सगळं मिळतं सगळं.
You speak English? Little. Little. Today, il cherche Toilet. je sais. Okay. Thank you. Okay? Yes. चला झालंय आमचं आता सगळं घेऊन. हे बघू शकता तुम्ही. आता सरळ आम्हाला जायचं आहे. आता कुठेच नाही, सकाळपासून आम्ही बाहेरच आहोत. जसं की तुम्ही बघितलेलं आहे, सकाळपासून आम्ही बाहेरच आहोत. तर आता सरळ आम्हाला जायचं आहे निऑन्सला. आता कुठेच नाही, आता सरळ निऑन्सला. अजून आम्हाला आता 100 किलोमीटर लांब जायचं आहे. तर जाणार आहोत आता. आणि हे बघू शकता इंडियामध्ये आता किती वाजले आहे. 10 वाजायला 10 मिनिटं कमी. आणि इथे वाजले आहे 18:21, म्हणजे 6 वाजून 21 मिनिटं. 6:30ला 9 मिनिटं कमी असा फरक आहे. म्हणजे आपल्या इथे उजेड आहे आता आणि आपल्या इकडे अंधार झालेला आहे. आता फायनली चाव ॲक्शन. चला आता बाहेर. लेट्स गो. सकाळी 6 वाजतापासून तर एव्हिगॉनमध्ये दिवसभर फिरल्यानंतर आम्ही खूप थकलो होतो. तर नंतर मग कारमध्ये आम्ही झोपूनच गेलो होतो. तर आता पोचलेलो आहोत आम्ही निऑन्सला. तर हे बघा, सकाळी 6 वाजतापासून तर आता वाजले आहे 8 वाजून 21 मिनिटं झालेले आहे. एक तर काल रात्री बरोबर काही झोप झाली नाही आणि सकाळपासून पण असं काही वाटलं नाही. म्हणजे आमचा जो एक मिनिटाचा जो क्षण होता तो खूप असा, म्हणजे आमचा एक मिनिटाचा जो क्षण होता तो आम्हाला जगायचा होता आणि सगळं हे करायचं होतं. म्हणजे आनंद घ्यायचा होता सगळ्या गोष्टीचा. तर ते सगळं झालं. सकाळपासून आम्ही तिकडेच होतो एव्हिगॉनला, जे की बिग सिटी आहे. सगळे टुरिस्ट वगैरे बेल्जियम, जर्मनीवरून लोक सगळे तिकडे येतात फिरायसाठी. टुरिस्ट प्लेस आहेत एक प्रकारची. तिकडे आम्ही गेलो तंतना नदियासोबत. म्हणजे आम्ही 4 जण गेलो होतो. तर आलोय आता यांच्या रूमवर आहोत आता आम्ही निऑन्समध्ये. आता काही नाही, आता थोड्या वेळात आम्ही जेवण करून इकडनं ते आम्हाला मग सोडून देणार आपल्या रेस्टॉरंटमध्ये. आता आलेलो. आता कारमध्ये आम्ही झोपलो होतो, म्हणजे थकलो होतो ना, सकाळपासून होतो तर. आणि तिकडे खूप मजा मस्ती केली एव्हिगॉनला. हे करू दे, ते करू दे, हे पिऊ दे, ते पिऊ दे, हे खाऊ दे, ते खाऊ दे. तर तुम्ही माझ्या चेहऱ्यावरून पण बघू शकता जरा म्हणजे असा टायर्ड झालेलो आम्ही, थकलेलो सकाळपासून. आणि झोपायचं पण आता लवकर. आता जेवण करून सरळ जसं त्यांनी सोडला आम्हाला ला शर्टी ब्ल्यूमध्ये, सरळ झोपून जाणार. उद्याची तर तयारी आहे, कारण आज आमचा ऑफ होता. आज आमचा ऑफ गेला, खूप चांगला गेला आमचा ऑफ. म्हणजे असं म्हणू शकतो की माझा बेस्ट डे ऑफ फ्रान्स जेव्हापासून मी आलो तो आजचा दिवस गेला माझा. खूप चांगला दिवस. ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. तुम्ही शेवटपर्यंत माझे व्हिडिओ बघा आणि करून द्या व्हिडिओला लाईक. भेटूया असंच नवीन उद्याच्या शॉर्टमध्ये आणि व्हिडिओमध्ये पण, ब्लॉग्समध्ये पण. आता आहो मी 1 महिना इथे. तर 1 महिना मी अजून जितकं माझ्याकडनं होते, मी तुम्हाला आधी पण सांगितलं, जितकं माझ्याकडनं होते तितकं मी तुमच्यासाठी व्हिडिओ आणत आहोत. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. Bye. Ciao. Miss you. Oh, night. Bye. Ciao. See you tomorrow. पैसे मिळून टाकले तू लगेच. हा, देऊन टाकले लगेच. उद्याची पण वाट बघायची.